ATP बॅलन्स शीट इन ॲरोबिक रिस्पिरेशन. आपण जे जनरल इक्वेशन सांगितलेलं आहे C6H12O6 प्लस 6O2 in presence of enzymes, it give rise to 6CO2 plus 6H2O plus 38 ATP molecules. एका ग्लुकोज मॉलिक्यूल चं कंप्लीट ऑक्सिडेशन झालं तर 38 ATP मॉलिक्युल्स मिळतात. हे कसे मिळतात ते आपण पाहू. पहिली स्टेप यामध्ये आहे ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस मध्ये काय मिळालं? 4 ATP तयार झाले, त्यापैकी 2 ATP यूज केले. नेट गेन राहिला 2 ATP आणि त्याचबरोबर 2 NADH2 यामध्ये मिळालेले आहेत. आता इथं जे ATP आहेत ते डायरेक्ट बनलेत, ETSच्या मदतीशिवाय बनलेत. त्याला आपण म्हणू सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशननं बनलेले ATP. सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशननं बनलेले ATP. त्याच्यानंतरची स्टेप आहे ॲसिटिलेशन. यामध्ये 2 NADH2 बनणार. त्यानंतर TCA सायकल. यामध्ये एका सायकलमध्ये 3 NADH2 आणि एका ग्लुकोजसाठी 2 वेळा प्रोसेस होणार, म्हणजे एकूण 6 NADH2 तयार होणार प्लस 2 FADH2 तयार होणार. आणि रिॲक्शन नंबर 7 जी आहे, जिथं GDPचं GTP मध्ये कन्व्हर्जन होतं, तिथं 2 GTP म्हणजेच 2 ATP हे पण डायरेक्ट तयार झालेले आहेत. याला आपण म्हणू सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन. याला आपण म्हणू सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन. म्हणजे टोटल 38 ATP पैकी हे 2 आणि हे 2 असे 4 ATP सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशननं बनतात. हा नेट गेनचा विचार केला तर. आता राहिलेले जे ATP आहेत हे NADH2, 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 FADH2. एकूण किती NADH2 आहेत? 10 NADH2 आहेत आणि 2 FADH2 आहेत. जर ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन मध्ये विचार केला, आपल्याला माहिती आहे एका NADH2 चं ऑक्सिडेशन झालं तर त्यापासून 10H+ मिळतात. एका FADH2 पासून 6H+ मिळतात. 10 NADH2 पासून पर NADH2 म्हणू आपण, पर FADH2 म्हणूया. आणि एका NADH2 चं जर कंप्लीट ऑक्सिडेशन झालं तर या ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन मध्ये जो प्रोटॉन पंप आहे त्या पंप प्रमाणे म्हटलं तर 4 4 आणि 2 एका वेळी 4H+ पंप होत असतात. 1 ATP बनणार. पुन्हा 4H+ पंप होतात.
एक ATP बनणार आणि राहिलेले 2 अर्धा ATP. खरा विचार केला तर 2.5 ATP बनत असतात, पण आपण लिहिताना लिहितो 3 ATP. पर NaDH2. म्हणजे टोटल किती झाले? टोटल झाले 30 ATP. जेवढे NaDH2 आहेत त्याचं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन झालं तर एकूण 30 ATP मॉलिक्युल्स बनतात आणि 10 वॉटर मॉलिक्युल्स बनतात. 2 FADH2 चं ब्रेकडाऊन झालं तर आता इथं 1.5 मिळत आहे ATP तसा विचार केला तर. पण आपण गृहीत धरताना काय करतोय? 2 ATP पर FADH2 आणि एकूण किती आहेत? 2 आहेत FADH2, त्यामुळं 4 ATP यापासून बनणार टोटल. सो आउट ऑफ 38 ATP मॉलिक्युल्स, 34 ATP molecules are synthesized by ETS through oxidative phosphorylation. आणि राहिलेले 4 हे 2 आणि हे 2 डायरेक्ट तयार झालेले आहेत. म्हणजे 34 ATP ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन न बनले आणि 4 ATP सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन न बनलेले आहे. असं याचं प्रोपोर्शन असेल. आता 38 ATP पैकी किती ATP मायटोकॉन्ड्रियामध्ये तयार झाले असा क्वेश्चन विचारला तर हे 34 तर मायटोकॉन्ड्रियामध्ये बनतातच आणि हे 2 सुद्धा मायटोकॉन्ड्रियामध्ये बनलेले आहेत. सो आउट ऑफ 38 ATP 36 formed in mitochondria. त्यानंतर क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल, रेशो ऑफ ATP synthesized by oxidative phosphorylation as to substrate level phosphorylation किंवा ATP synthesis by substrate level phosphorylation in cytoplasm and mitochondria यांचा रेशो 1:1 असेल नेट गेनचा विचार केला तर. Out of 38 ATP molecules, how many ATP molecules are synthesized by ETS? 34. Out of 38 ATP molecules, how many ATP molecules are synthesized by substrate level phosphorylation in matrix of mitochondria? 2 ATP. असे क्वेश्चन्स तुम्हाला यावर विचारले जाऊ शकतात. तर ATP चा बॅलन्स आपण याप्रमाणे केलेला आहे. आता वॉटरची बॅलन्स शीट, वॉटरची बॅलन्स शीट आपण विचारात घेऊ. एकूण वॉटर मॉलिक्युल्स किती तयार होतात तर 10 NaDH2 2 FADH2 यांच्यापासून इथं 10 H2O 2 H2O म्हणजे 12 वॉटर मॉलिक्यूल इथं बनलेले आहेत. आणि याच्याशिवाय वॉटर मॉलिक्यूल तुम्हाला माहिती आहे TCA सायकल मध्ये रिएक्शन नंबर 2 तिथे एक वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडलाय
आणि 2 वेळा एका ग्लुकोज पासून 2 पायरुव्हिक ऍसिड बनतात, एका पायरुव्हिक ऍसिड पासून 1 ऍसिटिलेशन 1 TCA सायकल म्हणजे 2 पायरुव्हिक ऍसिड आहेत, म्हणजे डबल प्रोसेस होणार, म्हणजे 2 वॉटर मॉलिक्युल्स 2H2O TCA मध्ये. असे एकूण वॉटर मॉलिक्यूल किती बाहेर पडलेले आहेत, किती तयार झालेत? 14H2O. 14 वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडलेले आहेत, रिलीज झालेले आहेत. आता तुम्ही म्हणाल ग्लायकॉलिसिस मध्ये 2PGA 2PEP तसा विचार केला तर इथं 2 वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडलेले आहेत, बरोबर आहे. परंतु पायरुव्हिक PEP2 पायरुव्हिक ऍसिड या प्रोसेसमध्ये दाखवलं गेलं नाही आहे, कुठल्याच पुस्तकामध्ये ते दाखवलं गेलं नाही, पण लिहिताना डिस्क्रिप्शन मध्ये मात्र यामध्ये वॉटर मॉलिक्यूल 2 ऍड झालेले दाखवले आहेत. म्हणजे इथं बाहेर पडले, इथं वापरले, नो लॉस नो गेन. त्यामुळं ग्लायकॉलिसिस मध्ये जे वॉटर मॉलिक्युल्स असतील त्याचा काही विषय इथं घ्यायची गरज नाही. आणि TCA सायकल मध्ये आता वॉटर मॉलिक्युल्स यूज्ड, TCA सायकल मध्ये 4 वॉटर मॉलिक्यूल रिॲक्शन मध्ये वेगवेगळ्या यूज केले जातात. म्हणजे 4 + 4 दॅट इज 8 मॉलिक्युल्स आर यूज्ड. म्हणजे 14 तयार झाले, 8 वापरले, नेट गेन 6H2O असा आहे. म्हणजे इथं आपण ATPचा बॅलन्स याप्रमाणे केलेला आहे. काही ठिकाणी क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल, जर ग्लिसरॉल फॉस्फेट हा जर एक शटल वापरला, ग्लिसरॉल फॉस्फेट शटलचा जर वापर केला तर नेट गेन मध्ये काय फरक पडतो? ग्लिसरॉल फॉस्फेट शटलनं जर NADH2 सायटोप्लाझमचे मॅट्रिक्सला दिले मायटोकॉन्ड्रियाच्या, तर देताना FADH2 देतोय, घेताना NADH2 घेतोय, त्यामुळं 2 ATP कमी होतात, त्यामुळं 36 ATP हा नेट गेन होतोय. आता आपल्यामध्ये मसल ज्या आहेत त्या मसल्स ॲनारोबिक रिस्पिरेशन फॉलो करतात, लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन फॉलो करतात. मग काही वेळा लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन फॉलो करत असतील तर तिथं 3 ATPचा पुढे आपण स्टडी करणार आहे. पण आपल्यामध्ये रेस्पिरेटरी सबस्ट्रेट ग्लुकोज नाही आहे. आपल्यामध्ये रेस्पिरेटरी सबस्ट्रेट काय आहे? ग्लायकोजन आहे. आणि मग ग्लायकोजन पासून डायरेक्ट ग्लुकोज 6 फॉस्फेट बनतोय. ग्लायकोजन पासून ग्लुकोज 6 फॉस्फेट बनत असेल तर एक ATP जो ग्लुकोज टू ग्लुकोज 6 फॉस्फेट बनवायला वापरला तो वापरला जाणार नाही. आणि म्हणून याच्यामध्ये नेट गेन मिळणार 39 ATP. 39 ATP हा नेट गेन असेल जर ग्लायकोजन हे रेस्पिरेटरी सबस्ट्रेट असेल तर. त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला आणखी स्टडी करायचा आहे इफिशियन्सी ऑफ रिस्पिरेशन.